रस्त्यावर उतरून कुठे आंदोलन केले नाही. नेहमी या 2 वर्षामध्ये सिपोला सहकार्य केलेलं आहे. पण आज कुठेतरी सिपोला स्थितीमुळं आज माझा काय भविष्य निर्माण आली आहे. तर रस्त्यावर उतरून तुमचं विमानतळ बंद करायचं राहणार नाही. तर आमचं तुम्ही पुनर्वसन केलं नाही तर पुढील मार्गदर्शन आमचे तसेच ग्रामस्थ मंडळ तसेच माझे माय भगिनीलो, आज आमच्या जवळजवळ 1 वर्षापासून आमच्या गावाची परिस्थिती खूप बदललेली आहे. पूरस्थितीमध्ये आम्ही वारंवार पत्रव्यवहार सेक्टरसाठी करत आलेलो आहे. त्यांची मदतही मिळत आहे. पण सध्या आमची परिस्थिती एवढी बेकार झालेली आहे. जवळजवळ सप्टेंबर 3, 4 आणि 5 तारखेला खूप भयानक अतिवृष्टी झाली होती. त्याच्यामुळे आमचे जवळजवळ 200 ते 250 घरे ही पूरमय होती, पाण्यामध्ये होती आणि बाकी सर्व बाधित होती. परंतु आज आमच्या इथे ज्या महिला बसलेल्या एवढ्या परिस्थितीत इथे बसलेल्या आहे, मी त्यांच्या पहिले आभार व्यक्त करेन. परत मी इथे येऊन आपण इथे येऊन आमच्या मीटिंगसाठी आम्हाला मान दिला त्यासाठी धन्यवाद. सगळ्यांचे धन्यवाद म्हणेन. परत आमचे पुनर्वसन करून देश मार्ग आमचं ठरणार आहे. ते मी सगळ्यांना विनंती करेन का आमची गावाची परिस्थिती लक्षात घेता, आमच्या माणसाची परिस्थिती लक्षात घेता पुनर्वसनाची मागणी पूर्ण करायची. धन्यवाद. विषय असा आहे की आजच्या आपल्या ज्या शॉर्ट टर्म मध्ये कॉल केलेल्या मीटिंग मध्ये महेंद्र साहेब असतील, महेश बांधे साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनाचे चालत आम्ही आमच्या ठाकूर साहेबांना भेटलो. काही तत्पर सांगितलं त्वरित मी येतो आणि अशी एक इमिजिएट मीटिंग आपण कॉल केली आणि एवढी लोक आज जमलेली आहेत. आणि सर्व उपस्थितांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो. कोणाचे नावं घेत नाही तर वेळ कमी आहे. प्रत्येक शॉर्टकट सांगतो तो ओढे गावावर आजपर्यंत कसा अन्याय झाला. 1976 साली आमच्या गावातील शेतकऱ्यांनी पहिले शिडकोला जमीन दिली, ती पण स्वघोषित. ती जमीन दिल्यानंतर पुन्हा 1984 ला संपादन झालेलं. 1984 ला संपादन झालेल्या जमिनीला प्लॉट दिले 12.5% विकसित भूखंड. 76 वाल्यांना तसेच ठेवले होते. त्याच्यानंतर शासनाने एक जीआर काढला. मग ज्यांनी 1976 ला स्वघोषित जमीन दिली त्यांना सर्वप्रथम प्लॉट द्यावा. मग तो अन्याय आमचा दूर झाला. त्याच्यानंतर आमचे 100 प्लॉट आहेत ठाकूर साहेब. तुमच्या पारेकरच्या बाजूला आमच्या गावची जी जमीन आहे सर्वे नंबर 36/0 याच्यामध्ये 1100 गुंठ जागा म्हणजे 11 हेक्टर जागा जवळ संपादित झालेली आहे. शिडकोनी काय सांगितलं का देव राहायला लागला तुमच्या प्लॉटवर, म्हणून आम्हाला अपक्ष ठरवले 100 प्लॉटवर. आणि शिडकोनी आता माझ्याकडे माहिती आहे आणि त्याच वहिवाटाला प्लॉट दिले काही त्याचे मी पाठपुरावा करणार आहे वेळ आल्यानंतर. हे पण जॉईन नोटीस आहे, तुम्ही लक्षात घ्यायचंय. कारण मी पात्र असताना 100 पटला तुम्ही अपात्र कसे ठरवता. आज 100 करोडची प्रॉपर्टी आमच्या या गावाची आहे आणि त्याच्यावर अधिकार आमचा आणि गावकऱ्यांचा आहे. हे सांगण्याचं तात्पर्य काय, आमचं अन्याय होतोय. पण तसंच आता पुन्हा तुम्ही 2011 ला नोटिफिकेशन काढली. अपर आयुक्त यांनी कोकण अपर आयुक्त त्यांनी 27/4/2011 ला अधिसूचना केली. त्या अधिसूचनेनंतर तुम्ही संपादित झाल्या आणि बांधकामही संपादित झाली. परंतु आमच्या बांधकामाला प्रत्येक पात्रता दिली का आम्ही भारत देशाचे नागरिक नाही का, आणि आमच्याकडूनही संमती घेतलेली आहे. शिडकोनी तयार केलेली संमतीवर आम्ही सह्या करून आम्ही त्याला मंजुरी दिलेली आहे. परंतु ती मंजुरी दिल्यानंतर शिडकोनी 19 ऑगस्ट 2014च्या परिपत्रकानुसार मार्गदर्शक तत्वाचा एक आभास करून एक पत्रक तयार केलं. आम्ही जाणूनबुजून ओवल्याच्या लोकांना एक पट देण्याचा आमच्यावर अन्याय केलेला आहे. तो अन्याय आपण सर्वजण दूर कराल. कारण असं वंचित कुणाला ठेवू नये. वंचित ठेवण्याचं काय परिस्थिती महाराष्ट्राने बघितलेलं आहे. त्याचप्रमाणे साहेब अनेक वेळा आम्ही या पूरजन्य परिस्थितीचा, या उडवा टेकडी सपाटीकरणाचा आणि तिथं अतिरिक्त नवीन एक गोष्ट आता अतिरिक्त दगड तिथं विक्रीला काढलेला आहे. मग तो दगड विक्रीला काढता आम्हाला ग्रामपंचायतीला माहिती काय महसूल काय आता मिळत नाही. तो महसूलवर आमचा अधिकार आहे. आणि या सर्व गोष्टींचा पाठपुरावा सतत आम्ही करत असताना महेंद्र शेठ होते ते कामगिरीला सर्व सांगितलं मी. तेव्हा पत्र केलं, केंद्र सरकारला केला, राज्य सरकारला केला, त्यांचे पत्र आले. पण शिडकोनी कुठलीही दखल घेतली नाही. तर मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत मी जास्त वेळ घेत नाही. म्हणजे एकच महेंद्र शेठकाकडे जास्त बोलू नको. एकच मागणी कर पुनर्वसन, दुसरं काय बोलूच नको. तर महेंद्र शेट्टी ज्याप्रमाणे आम्हाला सांगितलंय त्याच्या महेश पाटील साहेबांचा आशीर्वाद आहे, आमच्या ठाकूर साहेबांचा आशीर्वाद आहे. तर एक मुखाने आम्ही सांगतो कुठल्याही उपाययोजना भरपूर झाल्या. CWPRS नी सर्वे केला,
त्याच्यानंतर तुमच्या जयंत प्रधान सचिव जयंत भाटे यांनी सर्वे केला, शिवकोणी टेक्निकल सर्वे केला, रामशेठ ठाकूर साहेब यांच्याबरोबर एक मिटिंग झाली, त्यावेळी सादरीकरण केलं. त्यावेळी साहेबांनी सांगितलं की खालच्या गावाचा पुनर्वसन केल्याशिवाय पर्याय नाही. रामशेठ ठाकूर साहेबांनी त्यावेळी पहिली आमची मिटिंग झाली, दुसरी मिटिंग गागराणी साहेबांनी सांगितलं, त्यावेळी दुसरी मिटिंग. त्यावेळी रामशेठ ठाकूर दूरदृष्टीचा नेता असताना त्याचा तुम्ही ऐकत नसाल, मग कुणाला ऐकणार? तुम्ही सर्वांच्या साक्षीने आम्ही सर्व नेते मंडळीच्या शिल्पच्या अधिकाऱ्यांना सांगेल, उपाययोजना बंद झाल्या, आम्ही पण आता कांडाळलो. आता आम्हाला पुनर्वसनाशिवाय पर्याय नाही. एक मुखाने मी मागणी या ग्रामस्थांच्या वतीने करतो आणि आणि मी माझ्या थोडक्या खाली भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि राजकीय क्षेत्रातील सर्व नामवंत व्यक्ती, उपस्थित ग्रामस्थ, खऱ्या अर्थानं या आठवड्यावर या ओले गावावर खऱ्या अर्थानं दुःखाचं सावट पसरलेलं आहे. आपण प्रत्यक्ष घरी जाऊन आता सर्वे सुद्धा केला असेल जॉईंट एमडी सरांनी, काय परिस्थिती आहे त्या लोकांची. आर्थिक परिस्थिती खऱ्या अर्थानं खालावली गेली. आज जर घर माणसाला राहायला नसलं तर त्याची काय परिस्थिती असते आपल्याला सर्वांना माहित आहे. आपण शेतकरी आहात, आपण शेतकऱ्यांची मुलं आहात हे समजून आम्हा शेतकऱ्यांची आपल्या समोर खऱ्या अर्थानं कल्पनेची विनंती असेल या ग्रामस्थांची की कृपया या संपूर्ण वर्षभर या ओले गावाला जो त्रास होतोय, मग आपण बघितलं तर प्रदूषण, एका बाजूला सरकार या पर्यावरण सुधारण्याची घोषणा करतोय, प्रदूषण हटवण्याचं काम करतोय, परंतु एका बाजूला ओले गावावर आज प्रदूषणानं पूर्णपणे वेढलेलं आहे. धुळीमुळे वर्षभर आम्ही सहन करतो. कित्येक आमची लहान बालं या घशाच्या आजारानं, खोकल्यानं, सर्दीनं आज त्रस्त झालेले आहेत. हा आजार सहन करता करता नंतर आल्या आपल्या भव्य आणि दिव्य अशा प्लास्टिक. इतर म्हणे प्लास्टिक होतं तर ते भूकंप होतं. तुम्हाला एक उदाहरण सांगतो साहेब, आमच्या नवरात्रीचा उत्सव अगदी जल्लोषात साजरा केला जातो आणि हाच उत्सव सुरू असताना महाप्रसादाचं सेवन करत असताना आमची माय भगिनी सर्व बंधू तिथे जेवण करत होत्या. त्यावेळी अशा प्रकारची एक प्लास्टिक झाली की आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी बसल्या ठिकाणी उभं राहावं लागलं आणि पडावंसं वाटलं. असं तीव्र धक्का या ठिकाणी पडला होता. त्यामुळं तो भूकंप आम्हाला असं वाटतं की ही प्लास्टिक आहे तर भूकंप, हे सर्व आम्ही सहन करत 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 आज मात्र 4 सप्टेंबर रोजी या ओले गावावर पुन्हा एखादा संकट आला, तो म्हणजे जलवायू वातावरण झालं. जर त्या ठिकाणी आमच्या ओले गावातील काही ग्रामस्थ या पुराच्या पाण्याने जर मृत्युमुखी पडले असतील तर आपण काय केलं असतं, माझा सवाल तुम्हाला जाहीर आहे या सभेमध्ये. तुम्ही त्याचं पूर्णपणे भरपाई दिली असती का? त्याचा जीव परत आणून दिला असता का? हा तुम्हाला जाहीर सवाल आहे. म्हणून आपल्याला आज मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, 26 जुलैला एवढा महाप्रलय झाला, पनवेलमध्ये कित्येक ठिकाणी पाणी शिरलं तरी ओले गावात पाणी शिरला नव्हता. परंतु आज आपल्या समोर एक आणि एकच प्रश्नचिन्ह असेल, ओले गावात पाणी काय शिरला? याला एकमेव जबाबदार आहे की हा विमानतळ अवाढव्य केलेला हा तुम्ही ठराव, शिरपूर प्रशासनानं केलेली मनमर्जी, आपल्या मर्जीने केलेला हा भराव आणि या भरावामुळेच आज आमच्या या गावामध्ये पाणी शिरलेलं आहे. आम्ही जाहीरपणे सांगू शकतोय, आपल्या मर्जीनं पाणी या नदीचं नैसर्गिक पात्र आपण वळवलं. आमच्या ग्रामस्थांना फक्त गुंडाबाजीला तुम्ही आणि त्यांना बळी पडले. आमचे ग्रामस्थ आपण सांगितलं पुण्याला नेऊन की आपलं गाव अजिबात बुडणार नाही, नदीचं नैसर्गिक पात्र योग्य रीतीने वळवलं जाईल, परंतु तरी सुद्धा तुमचं हे पूर्णपणे काम अयशस्वी ठरलं आणि गावामध्ये पाणी गेलं. म्हणून मी जास्त बोलणार नाही, भरपूर काही बोलण्यासाठी आहे. शिडकोच्या विरोधात कित्येक मोर्चा काढला, हजारो संख्येनं आमचा मोर्चा या ठिकाणी आमच्या ऐरांची माता देवीच्या ठिकाणी गेला होता. आपल्या अधिकाऱ्यांना आम्हाला आश्वासनं दिली होती. त्यावेळी महेंद्र शेठ सुद्धा होते, आमदार साहेब सुद्धा होते, परंतु त्या मोर्चातून निष्कर्ष काय निघाला? मोर्चातून निष्कर्ष काय निघाला हाही जाहीर सवाल आपल्याला असेल. म्हणून आज ग्रामस्थांच्या वतीनं एकच विनंती आहे की आमच्या खरोखर या गरीब जनतेचा आपण विचार करून आम्हाला पुनर्वसन करावं, हीच आपल्याला
दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा. याच्यामध्ये एकच सांगायचं, जास्त भाषण करायची गरज नाही. कधी या गावामध्ये पूर आलेला नव्हता. आपण हा जो नाना बांधून काढलेला आहे, रिव्हर डायव्हर्शन केलं आणि या गावामध्ये संकट आलेलं आहे. तर आमच्याकडे विनंती आहे, डोंगीच्या बाबतीत मी 5 वर्ष सांगत होतो, डोंगी पाण्याखाली चाललंय, ऐकायला आपण लोक तयार नव्हते. मागच्या वेळी पाण्याखाली गेल्यानंतर MD JMD सगळे आले, पाहिलं आणि मग पुनर्वसन करण्याचं ठरलं. त्याच्यानंतर पालकमंत्री, सर्व आमदार सर्वांनी विजिट केली आणि प्रेशर टाकला आणि डोंगीच्या पुनर्वसनाचा निर्णय झाला. आज आपण पाहिलं गोरगरिबांची घरं सर्व पाण्याखाली आहे. एवढं नुकसान झालंय. आम्ही मागायला गेलो तर तहसीलदार आणि तुम्ही काय करणार, 500 ते 1000 रुपये, याच्यात काय नुकसान भरपाई होणार नाही. त्याच्यावर कायमचा पर्याय काढला पाहिजे. हे आसमानी सुलतानी संकट नाही, तर शिडकोनं ओढवून आणलेलं संकट या गावाला आहे. सर्वे होता का पाणी येणार नाही. आता यावर्षी 3 ते 4 वेळा गावामध्ये पाणी आलं. अजून भराव पुढे गेल्यानंतर काँक्रीटकरण झाल्यानंतर उंची वाढणार आहे. आणि हे लोकांनी जलसमाधी पावसात घ्यायचे असेल, रात्री जर पूर आला तर झोपेतच लोक मरतील अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून आमची विनंती आहे की जास्त आडेवेळे न घेता, पारगावमध्ये पण पाणी गेलंय. पारगावमध्ये आधी आधी गणपती 14 दिवसाचे नवसाचे गणपती सुद्धा त्या दिवशी बुडवावे लागले. एवढा पाणी पारगावमध्ये सुद्धा खालच्या भागात गेलेला होता. तर जे काय ओल्यामधली घरं आहे, पारगावमधली घरं आहे आणि डोंगरीचा आपला विचार झालेलाच आहे, निर्णय झालेला आहे, तर त्याचा निर्णय पॉझिटिव्हली करा. तर महाकाय प्रकल्प तुम्ही आणताय आणि मग नंतर तर आम्हाला काहीच होणार नाही. बाकी जसं नवीन पनवेल पाण्याखाली जातोय, 52 बंगल्यामध्ये शेत यावेळी पहिल्या माल्यापर्यंत पाण्याखाली गेले, 52 बंगल्या सगळे ऑफिसेस पाण्याखाली गेले, घरं पाण्याखाली गेले. आणि हे सर्वांना जबाबदार सिडको प्रशासन आहे. आपल्याकडे हजारो लाखो कोटी रुपये पडून आहेत, इकडे तिकडे वापरत आहे. जमीन आमची गुरुचरणाची हजारो एकर तुमच्याकडे फुकट आम्ही दिलेले आहे. त्यामुळे हा पुनर्वसनाचा निर्णय तातडीने झाला पाहिजे, एवढीच मागणी करतो आणि थांबतो. यानंतर मी महेश पाटील सर्वांचे लोकनेते, रायगड जिल्ह्याचे माजी खासदार सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब, या ठिकाणी उपस्थित सिडकोचे जॉईंट एमडी, उरणचे आमदार माननीय मनोहर शेठ भोईर, महेंद्र घरत, व्यासपीठावरचे सर्व, कोळागावचे सर्व सन्माननीय सरपंच सदस्य व सर्व कार्यकर्ते बंधू, सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य रवी पाटील व माझ्या सर्व सहकारी मित्रांनो, की गावावर आलेलं संकट आणि याला असलेले गेल्या वर्षी पारगाव डोंगी प्रॉब्लेम झाला. सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेबांनी आम्हाला सांगितलं, पालकमंत्र्यांनी बैठक लावली आणि गेल्या वर्षीपासून डोंगीचा प्रवास सुरू झाला. आज त्याचा सर्वे पूर्ण झालाय आणि लवकरच त्यांना प्लॉट कुठला चॉईस याचा विचार चालू आहे. त्यांना मुंडेवाल जवळ नको आहे, त्यांना पुष्पक पाहिजे, त्यांना खांदेश्वर जवळ पाहिजे, त्याची चर्चा सिडकोत चालू आहे. आणि साहेब, हे रोज जर होणार असेल तर रोज माणसं दगा फटका झाल्यानंतरच आपण काय डोळे उघडणार असतो, तर त्याच्या आधी उडूया. विमानतळाला 20,000 कोटी लागणार आहेत का 22,000 कोटी लागणार आहेत, त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला तुम्ही म्हणाले की केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार, सिडकोचे चेअरमन हे सर्व आपले आहेत, तेव्हा ही मागणी आपली आग्रहाने मान्य होईल. याच्याकरता तुम्हा सर्वांसोबत आणि आम्ही दरवेळेला हे सांगणाऱ्या ही जर ओळख असेल की मुख्यमंत्र्यांची असेल, पालकमंत्र्यांची असेल, ही जर या समाजाला पाण्यात बुडवण्याकरता कामाला येणारी नाही, तर या सगळ्यांना मदतीला येणारी आहे, हेच मी या ठिकाणी सांगतो. आणि नक्की या पुनर्वासनाकरता जे काय करावं लागेल ते सर्व आपण तुमच्या साथीने करू हा विश्वास देतो. इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर मी पूर परिस्थितीचा त्या ठिकाणी आढावा घेण्यासाठी उपस्थित आपल्या सर्वांचे लोकप्रिय नेते आदरणीय रामशेठ ठाकूर, सिडकोचे जॉईंट एमडी अनावरे साहेब, काँग्रेसचे नेते महेंद्र घरत, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस महेश बालदी, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, या गावच्या सरपंच मॅडम, त्याचबरोबर सिडकोच्या अधिकारी आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेल्या माझ्या महिला भगिनी बंधूंनो, खरोखरच हा जो या ठिकाणी
सर्वात महत्त्वाचं म्हणजे की महिला ज्यावेळेस या ठिकाणी उपस्थित राहतात तर या गावात नक्कीच खूप मोठं संकट आलेलं आहे. त्याचं हे जिवंत जागतं उदाहरण या ठिकाणी महिलांच्या रूपाने आपण 3, 4, 5 या 3 दिवशी ज्यावेळेस या गावामध्ये पाणी घुसला, मी या ठिकाणी आलो, पारगावची पाहणी केली, ओढ्याला आलो, ओढ्याला बोटीने आलो इकडे. एवढं पाणी घुसला होता, स्मशान बुडाला होता, शाळा बुडाली होती, खालची घरं बुडाली होती, नंदराजच्या घरामध्ये गणपती पाण्यामध्ये बघितला. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा ओढा गावाची परिस्थिती बघितली, पारगाव दापोडीपासून बघत आलो, तर खऱ्या अर्थाने ही काही कोणाच्या विरोधामध्ये बैठक नाही. खऱ्या अर्थाने इथल्या 4 गावांवर खूप मोठा अन्याय होतो, ज्यांना पुनर्वसन करणं गरजेचं आहे. पावसाळा संपल्यानंतर तुम्हाला पुन्हा पाणी दिसणार नाही, पुन्हा उन्हाळा आल्यानंतर तुमचा दुर्लक्ष होईल. गेल्या वेळी डोंगीमध्ये पाऊस घुसला, यावेळेस दुसरा पहिला पाऊस त्यावेळेस सिडकोला निर्णय घ्यावा लागला. आणि ह्या सर्व गोष्टीचा आपण विचार केला तर इथल्या 4 गावातल्या लोकांनी तुम्हाला जागा दिलेली आहे, त्या जागेवर आपला एअरपोर्ट होतोय. आणि मग जागा देत असताना या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन होणं ही आज जर त्यांची मागणी असेल आणि ती मागणी नाही तर नैसर्गिक दृष्ट्या या ठिकाणी गावामध्ये पाणी घुसतोय म्हणून ते मागणी करतात. आज या ठिकाणी कुठली जीवितहानी झाली नाही, परंतु वित्तहानी खूप झाली मोठ्या प्रमाणात. अनेकांचं 3-4 दिवस जेवण बनत नव्हतं, काही लोक वरच्या गावामध्ये जात होती, काही घरांना राहत होती. या सर्व वस्तुस्थिती पहिल्या दिवशी बघितली. पण आज सिडकोकडे एवढंच मागणी आहे की आपण या ठिकाणी तुमच्या विरोधामध्ये बैठक नाही, तर जसं आपण 10 गावांचं पुनर्वसन केलं तसं 4 गावांचं पुनर्वसन आपण करा. त्या ठिकाणी ओढा असेल, पारगाव असेल, आपण केलेलंच आहे. त्याचबरोबर दापोडे आहे आणि भंगारपाडा आहे. ही जी 4 गावं नदीच्या किनारी आहे, नदीचं पात्र बदलल्यामुळं नक्की काय याच्यामध्ये झालं की नदीचं बांधकाम चुकी झालं असं मी म्हणत नाही, पण ही सरळ नदी ज्यावेळेस वाहत जायची त्यावेळेस त्याला खूप मोठा असा व्यास मिळायचा. आता ही नदी आपण डायव्हर्सन केल्यामुळे या ठिकाणी अरुंद झालेली आहे. कारण पूर्वी नदी जेवढी सरळ जाऊन खाडीला मिळायची, आज नदीची जवळ रुंदी असेल 100 मीटर, तर ती जवळ 1000 मीटरचं पुढे पात्र मिळायचं. तो पात्र इथं नसल्यामुळे पाण्याचं जेव्हा भरती येते समुद्राची त्यावेळेस तो पाणी बॅकला येतो आणि तो पाणी गावामध्ये घुसतो. तर या ठिकाणी एवढंच मला म्हणायचं आहे की जवळजवळ 1100 हेक्टर जमीन ही या गावातल्या लोकांनी एअरपोर्टसाठी आपल्याला दिलेली आहे. या 4 गावांच्या लोकांसाठी 400 हेक्टर जमीन ओढ्याची आहे. 5 गाव काय जास्तीत जास्त माझ्या हिशोबाने 10 हेक्टर मध्ये गाव असेल, तेवढा पण नसेल. तर त्या ठिकाणी लागणारा त्यांना घराचा तिप्पट जमीन काय हे आपल्याला जवळजवळ 30 ते 40 हेक्टर जमीन एका गावाला द्यावं लागेल. आणि ओव्हरऑल आपण बघितलं तर 100-150 हेक्टर जमीन जाईल. परंतु आज हा आंतरराष्ट्रीय विमानतळ आपण ज्यावेळेस करतो त्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी विमानतळ बाधित माझा प्रकल्प बाधित शेतकरी ग्रामस्थ दुःखी आहे, हे समाजाला कुठं मेसेज जाता कामा नये याची काळजी सिडकोने घ्यावी हे मी या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो. आणि स्थानिकांची ती मानसिकता झालेली आहे की आता यापुढे राहायचं नाही. जर सिडको ती गोष्ट मान्य करत नसेल तर दुर्दैवानं आज रामशेठ ठाकूर इथं बसलेले आहेत, महेंद्र गर्ग बसलेत, महेश बांधे बसलेत, मी आहे. आम्हाला दुर्दैवानं सिडकोच्या विरोधात भूमिका घ्यावी. तशी परिस्थिती उद्भवणार नाही, अशी परिस्थिती उद्भवू नये याची काळजी सिडकोने घ्यावी. सिडको पुढे ईडीकडे पाठवी, मुख्यमंत्री महोदयांकडे चर्चा होईल, नक्की त्याच्यामधून मार्ग निघेल अशा प्रकारचे आमचे प्रयत्न राहतील. परंतु याच्यामध्ये सिडकोचं मेन सबमिशन हे निगेटिव्ह झाला कामा नाही. सिडकोने पॉझिटिव्ह सबमिशन करायला पाहिजे. जी वस्तुस्थिती आपण बघितल्यानंतर जर इथला स्थानिक माझा बांधव पाण्याखाली राहत असेल तर तो राहता कामा नये याची काळजी सिडको घेईल. आणि नक्कीच आज या ठिकाणी आपण सर्व या हॉलमध्ये जेवढी मंडळी आहेत तेवढी साहेब पुढच्या हॉलमध्ये मंडळी बसलेली आहे आणि एका गावची मंडळी आहे वरती बसलेले आहेत. ते नक्कीच आपण काय निर्णय घ्याल किंवा आपण निर्णय घेण्यासाठी आपण आपली भूमिका काय असेल याची उत्सुकता त्यांना लागलेली आहे. आम्ही मंडळी सर्व
त्या चारही गावांच्या ग्रामस्थांच्या पाठीमागे गंभीरपणे उभे आहोत आणि जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत तुमच्या पाठीशी आम्ही कायमस्वरूपी सदैव तुमच्या पाठीशी उभे राहू असं आपण या ठिकाणी आश्वासन देतो आणि नक्की त्याच्यातून आपल्याला यश मिळेल अशी मी खात्री बाळगून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा. गावातील पूरपरिस्थिती आपण तुम्ही अनुभवली आणि सर्व आमच्या डोळ्याने पाहिलेली आहे आणि याच्यातून मार्ग काढण्याकरता आज गेलेल्या पाणी दौऱ्यात करता असलेले आपले आमदार चित्तूरचे सर पाटील त्याचबरोबर या गावचा सरपंच सरपंच परिसरातील सर्व आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य प्रतिष्ठित व्यक्ती नागरिक बंधू आणि भगिनी एक प्रचंड असा एक असंतोष आहे शिडकोच्या बद्दलचा या नागरिकांमध्ये आज धगधगतो आहे, उद्रेक होत आहे. त्याचा उद्रेक आता फक्त एक छोटासा नमुना तुमच्या डोळ्यासमोर दिसतोय की ह्या पद्धतीने एकत्र आलेले आहेत. सर्व गाव इथं पक्षभेद कसलाही भेद न ठेवता इथं सर्व एकत्र आले. त्यांचा उद्देश एकच आहे की आम्हाला आमचा जो अन्याय होतोय तो दूर करायला पाहिजे. यांच्या बाबतीतली बैठक पहिल्या दिवशी नव्हे, इथं नव्हे, तर ज्या वेळेला आपले एमडी पलीकडे बांद्र्याला बसतात तिथं झाली. त्या बैठकीमध्ये आपण हा विषय मांडला गेला की साहेब आम्ही खालचा ओढा जो आहे हा खालचा ओढा आपल्याला विमानतळाला पाठिंबा द्यायला तयार आहे, पण ह्यांचे प्रश्न सुटले पाहिजे आहे. हा विषय तिथं मांडला गेला. त्यावेळेच्या एमडीने आपल्याला सांगितलं की याच्याबद्दल जरूर विचार करू, पण आजपर्यंत या गावावर विचार झाला नाही, त्याच्यावर अन्याय झालाय आणि त्यामुळे हा उद्रेक आणि हा उद्रेक शेवटला बोलायचा अर्थच बोलतोय मी तुम्हाला पाहिजे की आज ही नुसती समोर दिसणारं वरचं बर्फाचा टोक आहे, पण हे ज्या वेळेला आंदोलनं पुढे येतील त्यावेळेला इथून तुम्हाला हलवून देणार नाही. हॉलमध्ये आणि त्याच्यानंतर एमडी मिटिंगला यायला पाहिजे, एमडीने लिहून द्यायला पाहिजे अशा प्रकारची मागणी केली. त्यावेळेस एमडी नाही, एमडी बाहेर एमडी लिहून देऊ शकत नाही, म्हणजे अशा प्रकारचं त्यांचं झालं. पण मी तर सांग आम्ही भजी आणू वडा आणू आम्ही इथं बसू, आम्ही उठणार नाही सांगितलं होतं. हे सर आम्ही इथून उठणार नाही. मग एमडीनं फोन केला, एमडीने सांगितलं माझ्या वतीनं त्यांचे दुसरे अधिकारी होते तुम्ही काय ठीक आहे तुम्हाला हा तर त्या तर तुम्ही लिहून द्या त्याला. आणि त्यांनी लिहून दिल्यानंतर विमानतळाचा शिफ्टिंगचा विषय सोडून बाकी त्यांचे प्रश्न होते ते सगळं त्यांनी मान्य केलं, ते सुटले. आता शेवटचा धनका त्या पुनर्वसन हे व्हायलाच पाहिजे. आज उद्रेक त्याच्या आतल्या धुमसतोय, बाहेर होण्याची अपेक्षा आहे. कारण शेवटी एक ओळा हे प्रमुख गाव आहे, मोठं गाव आहे. ओळ्याच्या पूर्णता मनोहर होईल आणि दुसरी ठेवायची चुकीच्या बाबतीत तेच आम्ही सांगत होतो. सांगून नमलं पण नाईलाजच आम्ही बोलतोय त्या सिडकोचे अधिकारी इतके मगरूर आहेत, त्यांना काही नाही देणं घेणं, त्यांची फक्त माझ्या हातात आता हे नाही म्हटलं झालं की अशा प्रकारचे खालचे अधिकारी म्हणतोय. वर्षांचे निर्णय देत असताना त्यांना खालच्या अधिकाऱ्यांना जसं रिपोर्ट देतील तसं दिलं जातं. त्याच्याबद्दल आम्ही अनेक वेळा सांगतोय नाही तेव्हा अशा पद्धतीने ते उडवून दिलं जातं, शेवटी भोगावं लागेल. नंतर ही स्वारी जी आहे ती सिडकोच्या ऑफिस पर्यंत पोहोचायला नको याची काळजी आपण त्यांनी सांगितलंय की ही बाबती आज म्हणजे आमदार प्रशांत कुलकर्णी येणार होते, एवढी येतील की नाही म्हणजे याच्या बाबतीत तुम्हाला मी काल परवा रविवार महिना भेटले घरी होणार त्यामुळे सांगितलं की एमडी स्वतः येणार का, त्यांनी कबूल केलंय का. आज एमडी आता कल्पना आहे की मुख्यमंत्र्यांच्या मागे आहेत एमडी चेअरमन. तिथं मेट्रोचा तो तनुजाला उद्घाटन व्हायचं आहे, वाशीला त्यांचा एक प्रोग्राम आहे, पूर्ण आणखी पनवेलला हॉस्पिटल उद्घाटन आहे. त्या प्रोग्रामांच्या तयारीच्या दृष्टीनं आणि
त्या मुख्यत्वे नक्की टायमिंग काय, पनवेलला काय, तलोजाला काय, वाशीला काय, हे त्या मिटिंगच्या आयोजनाच्या दृष्टीनं म्हणून ते दोघे तिथं मुंबईला थांबलेले आहेत. पण त्यांच्याकडनं ते जरी आले नसले तरी आमदारांनी मला सांगितलं की मी येणार पण असं आहे. पण एक गोष्ट अशी आहे की जी गावकऱ्यांची इच्छा ती सिडकोच्या चेअरमनची इच्छा आहे. आणि मला महेंद्र म्हणाले चेअरमन नाही तर चेअरमनचा बाप आला. अशा पद्धतीने आपल्याला एक गोष्ट नक्की आहे की इथं कुणाच्या मनामध्ये दुमत नाही आहे की या गावकऱ्यांचं पुढं व्हावंच लागेल. नाही झालं तर आपलं विमान नीट चालणार नाही. जो भराव झालाय हा दिसतोय अजून फार कमी दिसतोय. याच्यावर अजून 2-3 मीटर भराव व्हायचा आहे म्हणजे आपल्या अवस्था का होणार. आता भराव झालाय याच्यावरती अजून 2-3 मीटरचा भराव होणार आहे. मग पाणी किती वरती येईल. आज जे अर्धी घर उडलेली आहेत आणि घराच्या भिंती आपण पाहायला गेलो तर 5 भिंतीच्या वरती पाणी आलं दिसतंय. आणि तो भराव झाल्यानंतर मला वाटतं आम्हाला वरती स्टाफवर पण स्वतः जागा भेटणार नाही. ते याचा विचार व्हावा जरूर ते करतील असा मला आशा वाटते. विश्वास नाही म्हणत मी पण आशा वाटते. आणि आमदार आहेत महेंद्र घरादार सगळ्या पक्षाची पुढारी इथं आहेत. तर आम्ही सर्व पक्षीय नेते तुमच्या बरोबर राहू आणि सिडकोला वटणीवर आणण्याकरता तुमच्या बरोबर लढू. आता फक्त एकच आशा देऊ की तुमचा आम्ही इच्छा पूर्ण करू असं तुमच्या शब्दामध्ये यावं म्हणून मी अगोदर बोललोय. ते मला तुम्ही अगोदर बोलणार नंतर बोलणार तर मी अगोदर बोलतो कारण शेवटी त्यांनी उत्तर द्यायचं आहे ना आणि आपल्या होकाराचं उत्तर द्यावं अशा प्रकारची इच्छा होती. धन्यवाद माझे खासदार. पण गावकऱ्यांच्या वतीने विनंती करतो की आपण संपूर्ण गावाचा प्रथम सर्वे होणं फार गरजेचं आहे लवकरात लवकर आणि आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. या कार्यक्रमाला उपस्थित या क्षेत्राचे सन्माननीय आमदार महोदय या कार्यक्रमाला उपस्थित झालेले क्षेत्राचे अत्यंत लोकप्रिय नेते माजी खासदार सन्माननीय ठाकूर साहेब, सन्माननीय डायरेक्टर महेश साहेब, उपस्थित असलेले सन्माननीय सदस्य आणखी सरपंच साहेब, उपस्थित असलेले सर्व अधिकारी, ग्रामस्थ बंधू भगिनी, सन्माननीय ठाकूर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमची लगभग मुंबईकडेच होती आणि मला सुद्धा तिथे जायचं होतं. परंतु तरी सुद्धा अध्यक्ष साहेब आणखी मी विचार केला की मला इथे यायला पाहिजे आणि आज जर मी इथे आलो नसतो असं मला वाटलं तर मी कुठेतरी चुकलो असतो. त्याच्यामुळे आज मला इथे येणं गरजेचं होतं. आणि ज्या प्रकारे ग्रामस्थांनी अत्यंत सायंटिफिक पद्धतीनं रेखा वगैरे आखल्या त्याच्यासाठी मला तर सगळ्यात पहिले ग्रामस्थांचं कौतुक करावं लागतं. एक दशक प्रशासनात काढले IAS मध्ये त्याच्यापेक्षा जास्त, परंतु तरी सुद्धा आणि वेगवेगळ्या प्रकारचे पूर मी पाहिले. परंतु एकदा पूर आल्यानंतर रेखा सायंटिफिक पद्धतीनं प्रेझेंटेशन देणारं मला हे आपलं पहिलंच गाव दिसतं. आणि यात काही दुमत नाही. पूर्वी नदी वेगळं होतं, नदी वेगळ्या पद्धतीनं वाहत होती. एअरपोर्ट साठी आपण पात्र वळवलं आणि ते वळवल्यामुळे जो भराव झाला त्याच्यामध्ये या क्षेत्रातलं पूर्ण जे भूगोल आहे तो बदलला. आणि ज्यावेळेस CWPRSने सर्वे केला तो वेगळ्या भूगोलाचा गेला आणि आज भूगोल बदललेला आहे. आणि त्यामुळं बदललेल्या भूगोलाचा अभ्यास करणं आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय काय करता येईल आणि तेही ग्रामस्थांच्या सोबत. असं नाही आतापर्यंत होतं तेव्हा CWPRS आम्हाला सांगायचं आम्ही ते इम्प्लिमेंट करायचं, पण मी माझ्या अधिकाऱ्यांना पण येताना सांगितलं. आणि परत एक माझं इथे त्या दिवशी पाऊस आला आणि डोंगेपर्यंत आला. परंतु मला असं वाटतं मला तर ब्रीफ झालं नाही तर मग मी इथपर्यंत पण आलो असतो, पण त्या दिवशी पाऊस आला तोपर्यंत मला सांगण्यात आलं असं ब्रीफ असं झालं होतं की डोंगी गाव, कारण की याच्या आधी पण मी येऊन गेलो होतो जेव्हा एअरपोर्टचं निरीक्षण करण्यासाठी, तेव्हा माझ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की दाखवलं पण की डोंगी गाव आहे
आणि हे नेहमी पाण्याखाली बुडतं आणि म्हणून आपण त्याचं पुनर्वसन केलं पाहिजे आणि करतोय आपण असं प्रकारचं त्यांनी मला ब्रीफ केलं. आणि त्यानंतर मग जेव्हा तुम्ही गावात पाणी आलं तेव्हा मला वाटतं की सगळ्यात पहिले आपण त्या गावात जाऊन पाहिलं पाहिजे. आणि मग मी टुंगी गावात गेलो, काही मोटर्स कमी होत्या त्या अधिक लावायला सांगितल्या, परत हायड्रेटचा इश्यू होता आणि पुष्कळ गोष्टी होत्या. परंतु त्यावेळेसच मला असं आता वाटतं की त्यावेळेस जर मी आलो असतो तर एका प्रकारची परिस्थिती मला पाहायला मिळाली असती. परंतु आज जे काही पाहिलं ते अत्यंत दुःखद आहे. मला वाटतं याच वीक मध्ये, येणाऱ्या वीक मध्ये आपण आपला सर्वे सुरू करू आणि परत त्या सर्वेसह परत आपण ग्रामस्थांसोबत बसू आणि मग पुढचा मार्ग आपण आपल्या सोबत मिळून, सर्व ग्रामस्थांसोबत मिळून आपण आपला पुढचा मार्ग प्रशस्त करू. आपण ज्या तो धीर आपण मनाचा ठेवला आणि विशेष करून जे आई बहिणी इथे आहेत, मला पुरुषांना तर त्रास होतो पण सगळ्यात जास्त त्रास घरचा जो आहे तो मातांना होतो. लहान लहान मुलं घेऊन ज्या प्रकारे मला व्हिडिओज वगैरे पण काही लोकांनी दाखवली, घरं पूर्ण बुडाली. तर मी आपल्या हिमतीची पण दाद देतो, सिडकोच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो. कारण की आम्ही सिडकोच्या मुळेच ते आहे की आम्ही भराव केला आणि त्याच्यामुळं हे सगळं झालेलं आहे. पण याच्यानंतर मात्र आपण एक सगळेजण पुढे जाऊ, ग्रामस्थांना सोबत घेऊन आपण निर्णय प्रक्रियेत भाग घेऊ, एवढे म्हणून मी आपले 2 शब्द थांबवतो. धन्यवाद साहेब. यानंतर मी